नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे दी अण्णा शो मध्ये. आज अण्णा सकाळ सकाळ उठून डोळ्यात तेल घालून संडासाला जाऊन सुपरमॅन बघायला आले होते थिएटरमध्ये. तर सकाळी 10 वाजता पिक्चर होता. नाही, पहिला नाश्ता केला मग पिक्चर गेलं. माझ्याकडे गाडी नव्हती म्हणून अण्णा त्यांची फटफटी घेऊन आले आणि मला घेऊन पिक्चरला गेले. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जेव्हा जेव्हा मी अण्णाला घेऊन जातो तेव्हा तेव्हा पिक्चरमध्ये काय तर नंदनगिरी असते, पनवते आमचा अण्णा तसंच. तर ह्या वेळेस काय झालं तुम्हाला सांगतो, ह्या वेळेस पिक्चर चांगला होता पण थिएटरमध्ये टेक्निकल डिफिकल्टीजमुळे ना पिक्चर पूर्ण एक्सपिरियन्स करायचा जे मूड आहे ना अण्णासोबतचा ते गेला. सत्यानाश झाला त्याच्यामध्ये. तर सुपरमॅन जेम्स गनचा रिलीज झालेला आहे थिएटरमध्ये. +13 आहे, त्याच्यामुळे काही जे माझ्या आवडीची सीन अण्णाला कसे जरा ब्लू फिल्म आवडते, अवतार वगैरे ते म्हणतो, अवतार अक्षय कुमारचं ब्लू, तसले जे सीन्स आहेत ते कट झालेले आहेत पिक्चर मधनं. अण्णाच्या अपेक्षा म्हणजे अण्णाने जे 200-300 रुपये घातलेत त्याच्यावरती पाणी ओतलेलं आहे. तांत्रिक अडचणी तर लई झाले. इंटरव्हलच्या नंतर इंटरव्हल झालाय म्हणजे बघा, हे एवढं खतरनाक आहे. आपल्याकडे डिजिटल काम खतरनाक असतंय. फिल्म जेव्हा इंटरव्हल नंतर चालू झाली तेव्हा थांबत चालू होती. 15 मिनिटं तसं पिक्चर चालू झालं, सीन पॉज होत आहे, 2 मिनिट बसायचं, परत पिक्चर चालू होतं, सीन पॉज होतं. असं करत करत आम्ही सुपरमॅन बघितलेला आहे. पण सुपरमॅन ऍक्च्युअली पिक्चर चांगला आहे, पण जो एक्सपिरियन्स आहे थिएटरचा, जो टेक्निकल डिफिकल्टी आहे त्याच्यामुळं एवढा मूड ऑफ झाला आमचा. मी अजूनही बघणार आहे. आणि आमच्या थिएटरमध्ये काय झालंय, आमचा थिएटर इथला जो थिएटर आहे तो सिनेमॅटिक स्क्रीनवाला आहे. मग तिथे ते असं वाईड अँगल वाले फुटेज असते 16:9 वगैरे, ते फुटेज दिसत नाही. मग सुपरमॅन लिटरली कट होत होता, एवढं दिसत, थोबाडा एवढं दिसणार खाल्लं, वर्णनाने दिसतच नव्हता. हे असं होतं, अडचण होती अण्णाला. म्हणून मी पिक्चरला घेऊन जात नाही, कारण हे कारण आहे. जेव्हा जेव्हा अण्णा कुठल्या तरी चांगल्या पिक्चर आलाय त्याचा सत्यानाश झालाय. पिक्चर चांगला असेल तरी पण थिएटरवाला काहीतरी करते, थिएटरवाला चांगला काहीतरी केलं तर गाडी पंक्चर होते. जेम्स गनचे बरेचसे सुपर हिरोचे जे पिक्चर्स आहेत ते सगळे आतापर्यंत चांगले चाललेले आहेत. हा पण चांगला चालेल, तुम्हाला बघायला मिळेल. ह्यामध्ये त्याची उडण्याची जी ताकद आहे त्यांनी ते कॅप्चर केलं वाईड अँगलमध्ये. आणि त्यात एक कुत्रा आहे, सुपर डॉग आहे, जे की सुपरमॅन जर कुठं पडला किंवा त्याला मदत लागली तर तो येतो. तुम्हाला सांगतो, आमचा अण्णा दारू पिऊन कुठं पण पडतो, गटरीत वगैरे पडला, आम्ही अण्णाला एक कुत्रं गिफ्ट करणार आहे, जे की त्याला उचलून घरात आणायला पाहिजे. जसं सुपरमॅनला ते कुत्रं घरात आणतं तसं अण्णाला ते कुत्रं घरात आणायला पाहिजे, सेफमध्ये न्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये ग्रीन लँटर्न वगैरे असे बरेचसे कॅरेक्टर्स आहेत, बरेच कॉमिक हिरो आहेत, ते सगळे आहेत. आणि मेन म्हणजे लेक्स लुथर हा मेन विलन आहे, जे तुम्हाला माहितीच आहे. आतापर्यंत जेवढे अण्णा सिरीज आलेत ना सुपरमॅनचे जुन्यापासून आतापर्यंत, त्यात मॅक्झिमम लेक्स लुथरच विलन चांगला आहे. त्याला एक किडा आहे सुपरमॅनला मारायचं, ते किडाला वळवळ करताय, पिक्चर काढते त्यांनी लगेच. पण काय सक्सेस होत नाही, त्याचं सक्सेस होत नाही. पण पिक्चर काढायचं त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी मिळाल्यानंतर पिक्चर खपतंय, पैसे कमवतोय, आपण तेच रिपीटमध्ये बघतो. पण ओव्हरऑल जर बघायला गेलं तर जेम्स गननी जेवढे पण भारी पिक्चर काढले तर त्यामध्ये हा चांगला केलेला डायरेक्ट. आणि बरेचसे जे उडायचे वगैरे जे सीन्स आहेत ते एकदम टेक्निकली चांगले केले. VFX जर बोलायला गेला अण्णा, आधीच्या ज्याच्यामध्ये तुम्हाला कळत होतं की उडा लागला नाही, आता कसं जरा रिअल वाटतंय. आता जेवढे पण सीन्स आहेत फाईन केले. स्टोरी एकदम सिम्पल आहे, काय किचकट नाही स्टोरी. क्रिप्टॉनवरनं सुपरमॅन पृथ्वीवर येतो. जर तुम्ही मॅन ऑफ स्टील बघितला असेल त्यामध्ये तुम्हाला प्रॉपर क्रिप्टॉनवरती एक शॉट आहे, त्याचा आई बाप त्याला बसवून पृथ्वीवर पाठवतात, मग तो पृथ्वीवर पडतो, मग तिथनं पिक्चर चालू आहे. तसला काय बॅक स्टोरी नाहीये. इथं ते सुपरमॅन असं खालीवर नाव दिलं नाही. जर तुम्ही टॉम हॉलंडचा स्पायडरमॅन बघितला असेल पहिला, त्यामध्ये कसं त्याला स्पायडर चावलेलं वगैरे काय दाखवलेलं नाही, डायरेक्ट वर्ल्डमध्ये सुपरमॅन एक्झिस्ट करतात. तर तशी ही फिल्म स्टार्ट होते. बरेचसे पॉलिटिकल राज्यामध्ये भांडणं होत असतात, त्याच्यामध्ये हा सुपरमॅन अडकतो, त्याचं नाव खराब होतं वगैरे वगैरे असं आहे. स्पॉइलर तर देत नाही तुम्हाला. पूर्ण फिल्म एंटरटेनिंग आहे, चांगली आहे, कॉमेडी आहे. एक तर सीन असा आहे जे की मला लिटरली अण्णाला असं रिलेट करू वाटतंय. एक रिपोर्टर असतो, त्याची गर्लफ्रेंड असते. ती गर्लफ्रेंड काय म्हणते की तू तर म्हणला होता माझं बुद्धी घुटण्यामध्ये गुडघ्यात आहे, अक्कल गुडघ्यात आहे म्हणला होता. मग तो म्हणतो की हे बघ, अक्कल गुडघ्यात असो नाहीतरी डोक्यात असो, अक्कल असणं गरजेचं आहे. तसं आमच्या अन्नाचं झालंय, अक्कल आहे पण गुडघ्यात आहे. कसा एक सीन आहे, बरेचसे सीन आहेत जे कॉमेडी केलेले आहेत. आणि एक मला सांगायचं आहे, जर इंडियामध्ये जर कोण डबिंग करत असेल कुठल्या चांगल्या पिक्चरचं, इंडियन पिक्चरचा रेफरन्स देऊ नका. आता लिटरली लुईस म्हणते की इंटरव्ह्यू घेत असते सुपरमॅनचे, लुईस म्हणते की तू बागी आहे. मग तो काय म्हणतो, मी बागी 1, बागी 2 आणि बागी 3 बघितलंय, मग मी बागी कसा. मग ती म्हणती मी काय छोटी बच्ची हो गया. हे जर हॉलिवूडमधले ऐकले तर पिक्चर रिलीज करायचं बंद करते. तर फिल्म एकदम डिसेंट आहे. सुपरमॅनला थोडं ह्युमन दाखवलं आहे ह्याच्यामध्ये, इमोशनली पण आणि फिजिकली पण तो थोडा ह्युमन आहे. अण्णा कसं नीच आहे, म्हणजे अण्णा खडूस आहे, अण्णा दारू पिऊन भांडणं करते, अण्णा भांडणं करून दारू पिते, पण
अण्णाचा एक ह्युमन साईड आहे, तसं सुपरमॅनचा एक ह्युमन साईड आहे. आणि सुपरमॅनची जी बॉडी आहे ती काय एवढी असं मस्क्युलर बॉडी नाही आहे, नॉर्मल आहे. आणि जो अट्रा आहे तो चांगली ॲक्टिंग केलेला आहे. आणि जो विलन आहे तो सगळ्यात भारी ॲक्टिंग केली. म्हणजे ॲक्च्युली जसं म्हणतात ना की विलन जर भारी तर पिक्चर तुमची लई भारी हिट जाते, तसा हा विलन पण भारी आहे. त्यामुळं फिल्म पण चांगली आहे, फिल्म तुम्हाला बघायला पण आवडेल है ना अण्णा? टाकला होता तरी बी भारी होता. तरी बी भारी होते. आणि जेवढे पण ते फ्लाईंगचे जे सीन आहेत अण्णा, जे पण फ्लाईंगचे सीन आहेत ते सगळे वाईड अँगल घेतलेले आहेत. जेम्स गनची स्टाईल आहे, बऱ्यापैकी वाईड अँगल लेन्स यूज करून तो शूट करतो. तर अण्णा लिटरली असं उडत होते, वर 3D मध्ये उडत होतो. 3D मध्ये उडत होते. स्टोरी वाईज सगळी झाली, स्टोरी चांगली आहे, फिल्म चांगली आहे, बघण्यासारखी आहे. आणि लहान पोरांना तर खास आहे बघा अण्णा. गल्लीतल्या पोरांनी घेऊन जातो. तुमचे जे लहान पोरं आहेत त्यांना घेऊन जावा आणि त्यांना तिथं पिक्चर बघायला लावा, गप बडबड करायला लावू नका. लहानपणापासून बघतोय मी, त्याची वेब सिरीज झाली, त्याची फिल्म्स झाले, त्याचं जे आधीचं पार्ट म्हणजे जन्माच्या आधी, अण्णाच्या जन्माच्या आधीचे पण पार्ट्स आहेत. बेसिकली सगळी स्टोरी सगळ्याला माहीत आहे. पण नवीन काय तुम्हाला बघायला मिळणार तर टेक्नॉलॉजी नवीन बघायला मिळेल. अटॅक करतो लेक्स लुथर, ते वेगवेगळ्या पद्धतीने नवीन केलेले ते बघायला मिळतील. आणि गॉडझिला सारखा एक मॉन्स्टर आहे ते एक नवीन तुम्हाला बघायला मिळेल. आणि डिस्ट्रक्शनचं जे सिम्युलेशन वगैरे ते एक बघायला मिळेल. आणि फायनल आपण बोलू VFX. पूर्ण फिल्ममध्ये VFX खूप छान केलेलं आहे. अण्णाला काही घंटा कळत नाही VFX मधलं, पण तरी उडायचे शॉट्स किंवा बिल्डिंग पडायचे शॉट ते सगळे शॉट्स चांगले आहेत. VFXच्या दृष्टिकोनाने फिल्म एकदम चांगली आहे. 3D इफेक्ट्स पण चांगले आहेत फिल्मचे. आम्ही ते फिल्म झाल्यानंतर बसलो होतो निवांत असं की आता पोस्ट क्रेडिट गेल्यानंतर काय तर दिसेल. लय वेळ बसलो आम्ही, 5 मिनिटं असं बसलो. ते लोक बघत होते आम्हाला, कुठले ते थिएटर मधले जातात का नाही. मग आम्हाला पोस्ट क्रेडिट सीन होता, पण काय सीन होता, चंद्रावरती सुपरमॅन आणि सुपरडॉग बसलेले संपलं, एवढा सीन होता. 2 सेकंदाचा सीन होता. त्याच्यानंतरचा एक पोस्ट क्रेडिट सीन आहे जे आम्ही बघितलं नाही, कारण लोक आमच्याकडे बघत होते म्हणून आम्ही ते बघितलं नाही. उशीर पण झाला आम्हाला. ते पुढचा पोस्ट क्रेडिट सीन जर तुम्ही बघितलं असेल तर खाली कमेंट करून सांगा. आणि अण्णा आता त्यांना सांगा लाईक करायला, शेअर करायला सांगा. लाईक करा, शेअर करा आणि प्रेमानं लाईक करा, प्रेमानं लाईक करा, प्रेमानं लाईक करा, प्रेमानं सबस्क्राईब करा, प्रेमानं कमेंट करा. अबे प्रेमानं ऍड करू नको. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटा दाबायला विसरू नका. आणि जर सुपरमॅन बघितला असेल ह्या वीकेंडमध्ये आणि तुम्हाला कुठला शॉट त्यातला आवडला असेल आणि कुठल्या मूवीचा रिव्ह्यू करायचा असेल तर खाली कमेंट करून सांगा. आता सध्या आम्ही व्हिडिओ गेम दाखवणार त्यांना आणि थर्ड पार्ट नाही, तुम्हाला ते टापूवरच पाठवतो. चला बाहेर बघू ना कोटा.